हॅलो हाय नमस्कार हांव वर्षा आश्वेकर. व्हॅलेंटायन डे स्पेशल मोगाचे तारू आलतडच्यान पलतड ह्या एपिसोडात तुमकां सगळ्यांक येवकार. आमी आयज अशा कपल्साक मेळटली जे कपल्साक तुमी तेंच्या कामा निमतान खरेंच वळखता आसतली, पूण तांचो मोग जो आसा तो आयज आमी जाणून घेतली. जाल्यार अशें म्हटलें वयता की फेब्रुवारी म्हयनो जो आसा हो फूल मोगाचो म्हयनो. आमी जर पळयलें जाल्यार 7 ते 14 फेब्रुवारी हे जे दीस आसा हे मोगाचे दीस म्हणटात आनी वेगवेगळे तरेन जे आसा ते लोक मनयतात. जाल्यार हे दीस ती सुद्दां मनयतात काय आमी विचारतलीच. जाल्यार सगळ्यात पयलीं तांचे आमी येवकार दिवन तांकां स्वागत करया की आमचे बरोबर आसात ते म्हटल्यार साईराज धोंड. तुम्ही म्हणटले न्ही की वकावची ऍड करता काय म्हणून ना जाल्यार सध्या जी आसा ती त्यांची मोगाची काणी आसतली किंवा मोगाचे तांची काणी केन्ना स्टार्ट जाली हे जाणून घेवपा खातीर आयज आमी तांचे कडेन भासाभास करतली. जाल्यार आमचे बरोबर आसात साईराज धोंड आनी तांची घरकान्न सजल धोंड जी आसा ही डॉक्टर आसा हे तुमकांय खबर आसतली. जाल्यार आयज आमी तांचे मोगाच्यो काणयो ज्यो आसा त्यो आयकयात. सर तुमकां आमच्या ह्या एपिसोडात मॅडम येवकार दिता. आनी सगळ्यात पयलो प्रश्न जो तुमकां आसा तो म्हटल्यार तुमी केन्ना मेळ्ळी, कशी मेळ्ळी, मोग कसो जालो, केन्नाचो मोग, कितले वर्सांचो मोग? थँक्यू वर्षा, थँक्यू आमकां तुमी ह्या कार्यक्रमाक आपयलो. आमचो मोग म्हणल्यार खूब वर्सां पयलींचो. सो आमी बरोबर शिकतालीं स्कुलान. सो हांव शारदा मंदिरान शिकतालो आनी ते मुश्टीफंडान आशिल्ले. मागीर हांव 8वेन शारदा मंदिरान आयलो, मुश्टीफंडान आयलो आनी 9वेन आमी एका क्लासीन आशिल्ले. 9वेन आमी चड काय उलोवना एकमेकां कडेन, पण 10वेन आमी वी बिकेम व्हेरी गुड फ्रेंड्स. म्हणून आमचो एक बरो सामको बरो ग्रूप आशिल्लो आनी खूब मजा करताले आमी. आनी 10वी जावन मागीर आमचे कितें म्हणटा ताका प्रिलिम्स जावन मागीर देन आय आस्क्ड हर आउट. आनी आतां मातशी लज दिसता म्हणटा 15-16 वर्सांची भुरगीं आशिल्ली. बट हय, इट वॉज इनफॅक्ट 24 फेब्रुवारीक आमची आतां ह्या वर्सा 22 वर्सां जातली कंप्लीट फॉर अस डेटिंग. सो 10थान मागीर आमी वी स्टार्टेड डेटिंग. मागीर ते मातशे हुशार भुरगे आशिल्ले, हांव इतलो हुशार नाशिल्लो. मागीर ते सायन्स घेतली ताणें, हांव म्हजे कॉमर्साक गेलो. मागीर ते डॉक्टर जाले, हांव लॉयर जालो. सो खूब वर्सां जालीं. मागीर आमी 2012 आमची एंगेजमेंट जालें आनी ताजे मागीर मास्टर्स जावन गायनॅक जावन ताजे मागीर आमी 2014 आमचें लग्न जालें. हय, सो 10 वर्सांनी ऑलमोस्ट 10 वर्सां 10 म्हयने 10 वर्सां 10 म्हयने एक्झॅक्टली. डिसेंबर 6 आमचें लग्न जालां. आणि येस, सो इट वॉज 10 years 10 months ऑफ डेटिंग. ताजे मागीर आमचें लग्न जालां. ओके मॅडम तुमकां एक प्रश्न म्हटल्यार कितें सरान सांगलें की तुमी 10वेन आसताच्यान मोग जालो. चेडवांचे एक नखरे आसता न्हू, तुवें आपणाक प्रपोज केलो हेका, पूण होय कित्याक म्हणून कितें अशें तुमकां दिसलें की बाबा हां होच तो जो आपणो पार्टनर जावपाक शकता? खूप यंग आशिल्लें तेन्ना, 16 years अशें कांय नाशिल्लें, पूण तो मातसो हिरोसो आशिल्लो क्लासीचो. सो आनी सगळें म्हणजे हांव ताच्या एक्चुअली आमी फॅमिलीज सगळीं वळखतालीं एकमेकांच्या फॅमिलीजांक. सो वा चल बरो दिसता अशें म्हणून चल बरो आसा, बरो पर्सनॅलिटी बरी आसा अशें म्हणून ताणें जेन्ना विचारलें हांव वाज लायक हां चल चल. ल्हानपणाच्यानूच सर बरे दिसतात. आतां अशें म्हणटा, पण आतां म्हणल्यार कितें दिसतालो तेन्ना आसतना हँगर म्हणटाले. हांव खूब बारीक आसतालो, खूब क्रिकेट खेळटालो. सो ऑलवेज अ स्पोर्ट्स पर्सन. पण पर्सनॅलिटी बरी आशिल्ली सराची, डॅशिंग दिसपाक, हँडसम. आनी ल्हान आसतनाच्योच बरें दिसप म्हटल्यार एक हें आसता. पयलीं ल्हान आसतना बरी दिसना, मागीर व्हडली जाल्या उपरांत बरी दिसता अशें आसता न्हू. ना इतलो बरो दिसता, बट पर्सनॅलिटी वॉज एक्चुअली गुड म्हणून असलें सगळें आयकपाक बरें दिसता. हरशीं आयकूंक मेळना इतलें. ओके, सो समज जर आतां लग्न जावन समज जर तुमकां सांगलें एकामेकाक डिस्क्रायब कर जाल्यार कशी करतली? ताका सो ते शी इज अ व्हेरी स्टुडियस पर्सन. ताका अभ्यास आज सुद्दां आमचो चल्याक सुद्दां तो 2nd स्टँडर्डाची एग्जाम बरयता, पण अशें दिसता आमकां की बोर्ड एग्जाम चल्ल्या म्हणून 10वेची. म्हणटा ते ताजें वाडपूच तशें आशिल्लें. ही वॉज ऑलवेज व्हेरी स्टुडियस, ऑलवेज इन टू एकेडेमिक्स. आनी
व्हेरी फॅमिली ओरिएंटेड. ताका सगळ्यां बरोबर शी ऑल्सो केम अप थ्रू अ जॉयंट फॅमिली. तांची खूप भावंडां आसताली, सगळी बरोबर आसताली. सो ट्रेडिशनल इन दोज वेज. पण आतां आणि ते शी इज इवॉल्वड ओवर द इयर्स. म्हणून आतां जेन्ना पयलीं ताणें कांयच केन्ना स्पोर्टूच खेळूं ना, कसलेच फिटनस नाशिल्ले, ते आतां ते कम्प्लिटली इंटू फिटनस आसा. आणि आमी बरोबर आसता, भरपूर गोश्टी करतात इन फिटनस फॉर द लास्ट 7-8 years. सो तसो तो पर्सनॅलिटीक मातसो मोल्ड जाला. सो या आणि ताका आपलं प्रोफेशन खूप आवडटा. इज अ व्हेरी व्हेरी डेडिकेटेड डॉक्टर. हांव सदां म्हणत आसता की आमच्या घरांत सगळ्यान बिझी मनीस कोण आसा जाल्यार ते. आणि ताका केन्नाय कसल्याय वेळारूय कॉल येवंक शकता. आणि गायनेकाचे तूं जाणा कशें आसता. सो आपल्या ज्या कामा बद्दल ताचे खूप खूप सामके शी इज व्हेरी फोकस्ड. सो ते ताचे बरें आसा. मॅडम कितें सांग? सो बेजिकली जेन्ना मेळिल्ली तेन्ना फक्त खेळटालो आनी तातूनच आसतालो. पूण तेन्ना बरें दिसतालें हांव खेळटा अशें करता, सगळ्या हातूंनी बरो आसा. मागीर लॉ, एक्चुली ताणें लॉ केला आनी तेन्ना लॉयर जावपाचें आशिल्लें ताका, क्रिमिनल लॉयर. सो तेन्ना ही वॉज ऑल विथ, सो ताच्या काका बरोबर तो वतालो ऑफिसान ते. सो ताका पळोवन अशें हें दिसतालें. देन सडनली एक दीस ताणें रियलायज केलें की ना, आपल्याक अशें ते लॉ करपाचें जमचें ना. सो ही चेंज टू बिझनस. बट देन बिझनसूय ताणें खूब केल्या बिफोर ही केम टू दीस वकाव. सो ही इज एक्चुली तो सगळेंच करूंक शकता. सो तो सगळेंच करूंक सोदता. ही इज इन टू एवरीथींग अँड ही ट्रायज टू बी बेस्ट एट all the things that he does. His favorite thing is cricket. I don't know हांव चड आवडटा की क्रिकेट चड आवडटा. बट सध्या ताका सगळ्यान I hate cricket the most because of him. म्हाका आतां मॅची खूब खेळटा क्रिकेट. म्हाका फॉर मी क्रिकेट इज लायक ब्रिदींग. म्हाका जितो दवरपाक क्रिकेट. सो आय लव क्रिकेट अँड दॅट इज वॉट किप्स मी अलायव्ह. बट ही इज व्हेरी व्हेरी सपोर्टिव्ह. म्हणजे म्हजें प्रोफेशन अशें आसा की खंयच्याय वेळार खंय केन्नाय कॉल्स येता. सो इवन एक्चुअली जस्ट लास्ट नायट ऑल्सो वी वर एट एका वेडींग रिसेप्शनाक आशिल्ली आनी भितर मात चल्ल्या म्हाका कॉल आयलो की पेशंट आयल्या लेबरान. सो ही डिडंट से अ वर्ड. ही वॉज लायक चल चल या अशें. आनी इवन आमी जेवूंकूय ना काय ना. सो ही वॉज लायक चल चल हांव तुका सोडटा, तू पळय तुजें कितें तें, हांव तो म्हणसर कितें तरी घेवन येता अँड आय विल पिक यू अप लेटर एक डिलिव्हरी जातकीर. सो ही इज लायक व्हेरी सपोर्टिव्ह. आनी इवन हांव म्हणजे ऑस्पिसियो आनी आझिलोन बी काम करतालें तेन्ना सुद्दां तो म्हाका रातचो सुद्दां पणजेच्यान घेवन मडगांव नाल्यार म्हापशा. आय ड्रायव्ह बट देन एकटें कित्याक एकटें वचूं नाका, आपूण तुका कंपनी करता अशें म्हणून. सो ही इज व्हेरी सपोर्टिव्ह इन दॅट वे. म्हाका दिसना सपोर्ट. आय थिंक इट्स बेअर मिनिमम न्ही. कितें तरी करूंकूच जाय न्ही. फायदो आणि ते करचेच पडटा, ना जाल्यार मागीर रागार जाता बीन. ऑनेस्टली नॉट रियली. हय पण करूंकच जाय न्ही. हय. मॅडम म्हाका एक सांगात की सराचो तुमकां असो खंयचो गूण आवडलो? डॅशिंग तुमी म्हटलेच की तेंचे उलोवप आसतले किंवा म्हणून तुमी तेंच्या मोगान पडली, बाबा हो गूण आसा हाचे खातीर आमी मोगान पडटा. सो खंयचो गूण आसतलो जो मोगान पडपाक एक भाग आसा? 16 वर्साचेर म्हाका दिसना कितें अशें. बट चितिल्ले चड. हय अशें चड कांय चिंतूच आशिल्लें कित्याक मोगान पडटा बी म्हणून. बट वी स्टेड टुगेदर फॉर सो मेनी इयर्स थ्रू द कॉलेज. खूब अप्स अँड डावन्स आयले रिलेशनान, पूण स्टील वी स्टेड टुगेदर. आनी म्हाका दिसता basically his personality is the only thing which is the first thing that I saw. ओके. सर तुमकां बीन असो आसा खंयचो गूण आवडला म्हणून तुमी मॅडमच्या मोगान पडला काय दावेच्यानूच? सो ना, म्हाका आय वॉज व्हेरी क्लियर की म्हाका ते आय लायक्ड हर एज अ पर्सन. शी वॉज व्हेरी नायस टू टॉक टू, व्हेरी गुड पर्सन देन. आनी इट वॉज दॅट कायंड ऑफ एक अट्रॅक्शन आसता. वी वर व्हेरी यंग बट हांव जाणाशिल्लो की दीस इज समथींग दॅट आय रियली वॉन्ट. ओके. सर आतां आमी डायरेक्ट तुमचे वकाव जे आसा ताचेर येवया. तुमी एज अ लॉयर आशिल्ले, तो करियर सोडून तुमी डायरेक्ट वकाव जो बिझनस आसा थंयसर पावले. तेन्ना जेन्ना तुमी हो निर्णय घेतलो की वकाव बाबा आपूण ही कंपनी आतां हो बिझनस चलयतलो, मॅडम आसतली
मॅडमीचे पहिले रिएक्शन कितें आशिल्ले जेन्ना तुमी हो बिझनस करपाचो स्टार्ट बाबा आतां वचून सांगतलो तेन्ना मॅडमीक वायट दिसतलें किंवा अरे हो येदो व्हडलो करियर बरो सोडून तुमी आतां ह्या बिझनसान वयता तेन्ना मॅडमीचें कितें रिएक्शन हांव सो सो एक दीस ताणें म्हाका सांगलें की हांव लॉ करपाचें सोडटा, म्हाका जायना हें करूंक. सो हांवें तूं पिसावला, तुका मरे फक्त त्या कॉलेजीन मजा करपाची संवय जाल्या, काम करपाचें जालें तेन्ना तुका आतां नाका जाला अशें म्हणून. तुका मजा करूंक जाय म्हणून तूं आतां तो लॉ सोडूंक सोदता अशें म्हणजे हांव तापिल्लें कितें पिशेपणां ही काय म्हणून. जाल्यार आणि ते त्यांना वकाव नाशिल्ले. नॉट वर्कआउट. आय जस्ट डिडंट नो वॉट आय वॉन्टेड टू डू नेक्स्ट, बट हांव हें करचो ना इतलें म्हाका सारकें आशिल्लें. आनी हांवें 6 म्हयने जावन प्रॅक्टिसेन 6 म्हयने जावन हांवें ताका सांगिल्लें. जेन्ना ताणें म्हाका हे अशी बरी उतरां सांगली म्हजी हांवूय चिंतूंक पडलो की मे बी ते म्हणटा ते सारके आसात, की म्हाका इतली संवय जाल्ली सुशेगाद रावपाची मदींच इतलें. म्हणलें बरें कंटिन्यू करया. मागीर आनी 6 म्हयने केले हांवें. ती मागीर एक वर्सभर जेन्ना जालें न्ही म्हणलें हें हय म्हणू ना म्हणू कितेंय म्हणू हांव हें करना. म्हणलें म्हाका हें जमपाना. सो मागीर हांवें आनी विचारूं ना हांवें डिसिजन सांगलें आनी ताका सुद्दां सांगून हांव डायरेक्ट वचून ताचे कडेन उलयल्लो पयले राती की हांव हें फाल्यां असो असो करतलो. नेक्स्ट डे वचून हांवें सोडलें. ओके सर व्हॅलेंटायन डे म्हणटात भुरग्यां खातीर वेगळो आसता व्हॅलेंटायन डे आनी एक जी मोग करता एकामेकाचेर तांचे खातीर वेगळो आसता. तुमचे खातीर व्हॅलेंटायन डे म्हटल्यार कितें? सामको स्पेशल जाता कित्याक व्हॅलेंटायन डेच्या दिसा तो बर्थडे. ओके सो आमकां तो एक्चुअली ते ब्लर जाला तो लायन. आमकां तो व्हॅलेंटायन्स डे इज एवरी इयर अ सेलिब्रेशन कित्याक तो आमकां आनी स्पेशल करचो पडना व्हॅलेंटायन्स डे म्हणून. ताजो बर्थडेच आसता व्हॅलेंटायन्स डेचेर. सो एक 2-3दा तरी हांवें पयलीं ताका सरप्रायजीसूय केले हांवें. वीव डन सर्टन थिंग्स गॉन अरेंज केल्या आउटिंग्स अरेंज केल्या आमी. एकदा यॉट पार्टी केली बर्थडे 2दा केल्या न्ही 2दा सरप्रायज ताका यॉटाचेर बर्थडे दिल्या. सो आमच्या बरोबर आमच्या फ्रेंड्सांची व्हॅलेंटायन्स डे सेलिब्रेशन यॉटाचेर. सो येस अशें सी ऑनेस्टली एक दीस एक आसता असो सेलिब्रेट करपाचो म्हणून आसता. बट आय डोंट रियली ऑनेस्टली बिलीव की व्हॅलेंटायन्स डे सच अ बिग थिंग. आय थिंक इट्स देर इट्स इम्पॉर्टंट इट्स नायस टू सेलिब्रेट इट. लायक मदर्स डे आसता फादर्स डे आसता एवरी डे इज अ मदर्स डे बट एक दीस आसता आनी इट्स नायस टू सेलिब्रेट इट ऑन द डे. बट आमकां तो एक्स्ट्रा स्पेशल जाता बर्थडे म्हणल्यार. हय मॅडम तुमच्या खातीर 2 स्पेशल म्हणजे दीस आसतले. सो कशें सेलिब्रेट केलो पयलो व्हॅलेंटायन डे? हा पयलो व्हॅलेंटायन्स डे केन्ना जालो व्हॅलेंटायन डे पयलो? 11वेन 10वेन 11वेन म्हाका याद ना. 2005 15 15 लग्नाचे फर्स्ट 2005 माय गॉड याद जायत. याद येना. यू नो देयर इज अ फनी थिंग इंस्टाग्रामाचेर म्हजो एक रील 2 वर्सां पयलीं घालो वेन वी हॅड फिनिश्ड 18 years ऑफ अ रिलेशनशीप. हांवें एक रील घाल्लो एंड वीच वॉज जस्ट आय थिंक अ 10-second रील एंड इट वॉज अ ट्रान्झिशन फ्रॉम 2004 टू 2000 तेन्ना कितले 18 वर्सां फुडें आमी तेन्ना कशे आशिल्ले आनी आतां कशे आसा अशें. दॅट रील गॉट सम 3.5 million व्यूज एंड ऑन दैट देर आर कमेंट्स कि भाई 2004 में मैं तो पैदा भी नहीं हुआ था 2004 में मैं फर्स्ट स्टैंडर्ड में था. यू नो ते वाचून माहिती दिसलें की खरीच जाणटी जाल्या म्हणून आमी आतां. बीन रियली रियली अ लॉंग टाइम. बट बोथ ऑफ अस डोंट I रियली फील don't, दॅट की शी जाणटी जाल्या म्हणून. वी आर That is स्टील because we don't. So we don't want to look old. We don't want to feel old. So we are going to work out 50 सुद्धा जाता तेन्ना अशें दिसूंक जाय. That's the बेसिकली aim. आमी इवन वर्कआउट बरोबर करतात. सो इवन इटिंग हॅबिट्स आमच्यो सिमिलर आसा. सो दॅट इज वाय हॅबिट्स आमचे ऍक्च्युअली सिमिलर ना पण आमी फॉलो सिमिलर Follow करता. similar हॅबिट्स आमचे खूप वेगळे आसा. म्हणल्यार हांव कितेंय खावंक शकता आनी हांव कितलेंय खावंक शकता. ते तशें खायना. ताजे खूप मोजून आसा सारकें आसता. आय कॅन ईट अ लॉट. पण आमी आतां सिमिलर खाता कित्याक फीट उरूंक जाय म्हणून. ताजे खातीर हांवूय मागीर तो सारको तातूंत मातसो उरता सारको खावपाक. ओके मॅडम तुमकां पयलें गिफ्ट कितें मेळ्ळें सरा कडल्यान? याद ना. आय थिंक वन टॉप or something that I bought ग्रीन कलरचो if I'm not mistaken. याद ना म्हाका. अशें म्हाका दिसता. कार्ड्स बी आनी कितें कार्ड्स बीड्स आसताले कितें बरयताले लेटर ते आतां वाचल्यार अशें सामकें टॉयज बी अशें कितें बट आय डोंट रिमेंबर. हालता वाचल्यार ते की हांवें बरयल्लें काय म्हणून ते 20 वर्सां पयलीं. सो देर सो आवर प्रपोजल ऑल्सो हॅड हॅपन्ड ओवर ईमेल. सो 2004 हांवें ताका ईमेल धाडिल्ली प्रपोजींग आनी दॅट ईमेल इज स्टील देर. तो
कम्प्युटर भितर फ्रेम करून दवरला. असा अजून आसा अजून आसा तो ईमेल आनी इट्स अ व्हेरी एम्बॅरसिंग ईमेल. म्हणल्यार तेन्ना सामकें इमॅजिन न्ही 15 वर्साची भुरगीं ईमेल बरोवन प्रपोज. स्कुलान केन्ना चिटयो बीन धाडल्या? चिट्ट्यो न्ही पण ना, बरयला letter बीन? लेटर बी बरयला आसा आसा Letter आसा म्हजे कडेन आसतलें, आसा थोडी. हय, होय, आसा यादी खातीर दवरल्या. आसा. हय, ओके. मॅडम, आतां सराचो बिझनस आसा येदो व्हडलो वकाव, सराक कसो सपोर्ट तुमी दिता? कारण म्हटल्यार जेन्ना येदो व्हडलो बिझनस स्टार्ट करप ही एक पयली चॅलेंज आसा. बाबा कसो फुडें वयतलो, तुमचो सपोर्ट सराक कसो मेळटा? असं मेळटा रे. It's always ऍक्च्युली नॉट हांव सामकें अशें इनवॉल्व ना वकावतून, पूण थोडे म्हणजे जेन्ना डिस्कस करता तेन्ना फ्यू आयडियाज वीच आय फील की अशें करूंक जाय तशें करूंक जाय, सो दॅट आय गिव. पूण म्हाका बिझनसाचें अशें काय व्हडली समज ना, बट फ्यू थिंग्स हांगा थंय करपाचें कितें आय टेल हिम वॉट आय फील लायक. सो एकदां ताका ते आयडियाज आवडटा एंड देन इज लायक हें सारकें आसा, करूंक शकता अशें बी म्हणून. बट So basically कितें आसा, सी when you are doing something of your own out, the environment is very important. घरान तुका कसो सपोर्ट सुद्दां मेळयना जाल्यार सुद्दां पण तो आसा फाटल्यान आसा म्हणल्यार दॅट इज मोर दॅन इनफ. केन्ना केन्ना ना when the things go very tough. पण ताजे परस चड म्हाका एडवायस युवराज तोंड दिता मग चलो. ताजे एडवायस बरें आसा आनी इज एक्चुअली ही हॅज गूड एडवायस. बरेंच दिता तो. 7 वर्साचो तो पण एकदां बरें कितें कितें येता ताजे तकलेंतल्यान सांगता तो. पण येस, दिस वकाव इज अ बिझनस दॅट आय डू बाय माय सेल्फ. म्हजे बिझनस स्वताचे. सो इवन फ्रॉम माय पेरंट्स, फ्रॉम फॅमिली, फ्रॉम हर, फ्रॉम एवरी वन, दे ऑलवेज व्हेरी सपोर्टीव विथ आयडियाज कमिंग इन. म्हाका आवडटा, आमी डायनिंग टेबलाचेर येवन खूब शेअर करता, खुबदां सांगता की अशें आज नवें कितें जालां तें जालां. इट्स नॉट दॅट देर इज म्हाका कितें तांचे कडल्यान ग्रॅटिफिकेशन जाय काय कितें जाय, बट इट्स जस्ट टू शेअर वॉट इज हॅपनिंग आनी कशें आसता. सो या, इन दॅट सेन्स दे इज ऑलवेज, इट्स गूड दॅट इज अ गूड एनवायरमेंट. पयलो खंयचो डिश केल्लो तुमी? वकावान हय. आमी बटर जॅक म्हणून आमचो एक प्रोडक्ट केल्लो. सो इट इज अ टेक ऑफ ऑफ अ बटर चिकन. तसोच जॅक फ्रुटाचो बटर जॅक. आनी हय, तो आमी खूब वापर करता आनी तो युवराजाक खूब आवडटा. ओके मॅडम, तुमकां खंयचो जॅक फ्रुटाचो म्हणजे एक जो आयटम आसतलो जो तुमकां आवडटा? स्पायसी Korean. कोरियन हे आसा, रोल आसा, दॅट इज माय फेवरेट थिंग. आनी जॅकफ्रूट चिप्स. ओके. हय, chocolate chips जॅकफ्रूट also. चिप्स आर ऑल्सो माय. व्हॅलेंटायन डे किंवा तुमचे बर्थडे दिसा सरान असो स्पेशल असो डिश केला आनी तुमकां जो दिला बीन? हांव इंग्लिशीन एक म्हण आसा, आय कांट कुक टू सेव माय लायफ. तसली म्हजी गत. म्हाका रांदपाक येना आनी म्हाका रांदपाक आवडयना. हांव फक्त केन्ना एक लायफान म्हाका दिसता ऑमलेट बी केल्या, नॉट समथींग दॅट आय एम प्राऊड ऑफ, पण म्हाका न्ही आवडत ना. आनी आतां कितें जालां, लायफ हॅज बिकम सो मच इजियर न्ही की रांदपाची म्हाका गरजूय पडूं ना. एक हांव म्हजी अख्खी लायफ हांव गोंयान 3 किलोमिटर रेडियसान शिकला. म्हणल्यार हांव केन्नाच खंय शिकपाक म्हूण भायर वचूं ना, केन्ना कामाकूय भायर वचूं ना. सो म्हाका गरजूच पडूं ना. हांव घरानूच रावला सद्दां. सो म्हाका केन्ना ती गरज पडूं ना आनी आवड नाशिल्ली. सो हांव शिकूंकूच ना केन्ना रांदपाक. व्हॅलेंटायन डे दिसा तुमचो बर्थडे जाल्यार तुमी केन्ना तरी भायर गेले आसतली आनी तुमची डिनर डेट आसतली, तेन्ना सराक फोन येयला की बाबा अशें अशें आसा, अर्जंट तुमकां येवचें पडटा, अशें जालां केन्ना? ना तशें म्हाका जालां, उलटें जालां. ओके. म्हाका खंय तरी वचचें पडटा म्हणजे. ऑनेस्टली न्ही, आमचे भितर तशें केन्ना असली म्हाका तरी ही भुरगेपणां दिसता. No, we are काम more तो of काम. friends actually than rather than husband wife आसा, but then more of friends. So हय. we understand. आणि इतली वर्सां जाली, so we understand. हा चल जे आसा मजा. एडवर्टायज करपाक बीन सर केन्ना गेल्या बाबा हां डिनर डेटाक येयला आनी सर खंय तरी गेला आनी आपली अशी अशी एक हें आसा वकाव, सो एडवर्टायज करपाक बीन अशी केन्ना गेला सर तुमकां सोडून? म्हाका सोडून अशें न्ही, पूण ऍक्च्युली आमी समटायम्स वेन वी गो म्हणजे कॅफेसान बी गेल्या ऑर खंयच्याय रेस्टॉरंटान गेल्या, खूब फावटी तो शेफाक मेळटा थंय आनी ही स्पीक्स टू देम फॉर अ लॉंग टायम. बट दॅट्स ओके, दॅट इवन म्हाकाय आवडटा ऍक्च्युली. इट्स अ गूड थिंग दॅट इज डुईंग. ओके मॅडम, तुमी सुद्दां खूब बिजी आसता, सरूय बिजी आसता, एकामेका खातीर टायम कसो काडटा? बेजिकली आमी सकाळी वर्कआउट ऑलमोस्ट सदांच त्याच वेळार वता आमी. समाव वी एडजस्ट स्कूल ड्रॉप
ड्रॉप ऑफ बी आसता. सो बट वी समाव मॅनेज अँड वी गो फॉर वर्कआउट अराउंड दॅट टायम. मागीर जेवपाक आमी युजली दनपरां बरोबर आसतात. घरा नाल्यार दोगां जाणां भायर वता तरी ऑर घरा येवन जेवता ऑर वॉट एवर. सो दॅट इज अनदर थिंग. आनी इवन एक्चुली इवन नायट डिनर म्हणजे काम जातकिरूय बी आमी एकमेकांक फोन करून ना जालें तुजें चल येता तूं घरा हांवूय येता अशें. सो दॅट इज द टायम वी स्पेंड टुगेदर युजली. बेसिकली आमचो शेड्यूल आमचो आमी सिमिलर केला. सिमिलर आसा. वर्क कम्प्लिटली डिफरंट. म्हणजे ट्रॅव्हल खूप जाता, सो गोंया भायर खूप असता. पण वेन एवर आय एम हियर आर शेड्युल्स आर लिंक्ड सेम. आणि विथ युवी ऑल्सो कमिंग इन मागीर आमचो फूल तसो एक सारको शेड्यूल जाता. सो इवन रातचे मागीर जेन्ना हांगा आसता आय ट्राय टू कम बॅक विथ देम, कित्याक तो ताजे कडेन वता मागीर थंय, बिकॉज हर पेरंट्स लिव अबाउट द हॉस्पिटल, सो दे आर देर ओली. सो मागीर हांव येवन आय ट्राय टू पुट हिम टू स्लीप, ताका तो रावता. सो मागीर आमी बरोबर आमचे फ्रेंड्स सर्कल ऑल्सो द सेम. सो वी हँग आउट सो इतली टुगेदर. वर्सां जाली. सो फ्रेंड सर्कल इज ऑलमोस्ट इज ऑल्सो द सेम. म्हज्या फ्रेंड्स आर ओनली हर फ्रेंड्स. सो वी हॅव फ्रेंड्स ऑफ 15-20 years नाव. सो आनी तेन्ना जेन्ना वेन वी वर डेटिंग तेन्ना म्हजे फ्रेंड्सांचे कोणाची बायलां नाशिल्ली, ते एकटेच आसताले. सो ते डे वनच्यान आसा ताणें सगळ्यांचे सगळे पयले, सगळ्यांचे पयलींचे गर्लफ्रेंड्स पयल्या सगळे. सो ते डे वनच्यान आसा सगळ्यां बरोबर आमच्या ग्रुपान. सो एवरी वन नोज हर वेल तशें. सो लग्ना पयलींचो व्हॅलेंटायन आनी लग्न जाल्या उपरांतचो व्हॅलेंटायन हातून भितर तुमकां कितें फरक जाणवता? म्हाका दिसना व्हडलो कितें फरक आसा. ना आमी एक्चुअली व्हॅलेंटायन म्हणून व्हडलें केन्ना करूंकूच ना actually. ते सेलिब्रेट 7 दीस केन्ना मनयल्या? एकूच दीस करूना सारखे 7 खंयचे करतले. खबर तरी आसा? बर्थडे सेलिब्रेशन Actually देन खबर नाशिल्लें. व्हॅलेंटायन. फर्स्ट टाइम कळ्ळें म्हाका. तुम्ही आमच्या जायती प्रश्नांचो जापो दिला. सो आमी आतां एक रॅपीड फायर खेळुया. सो तुमी झपझपीन आन्सरां दिवपाची. Done. ओके. सो वकाव म्हणजे कितें? एक्सप्रेशन. ऑफ हॅपीनेस. जास्त शॉपिंग कोण करता? हांव ऑनलायन. चड हट्टी कोण आसा? ओके. आय लव यू पयलीं कोणें कोणाक म्हटलें? ओके. कॉफी का चाव? कॉफी. ओके. म्हाका दोन्ही आवडना. ताका दोन्ही आवडना. हांव फक्त कॉफी ताजे खातीर पिता, नाल्यार हांव कॉफीच पिना. सॉरी चड कोण म्हणटा? प्रश्न गो कोणी कितें गो. ऑब्वियसली घोच म्हणटा न्ही, हांव म्हणून न्ही घोच म्हणटा. बिगेस्ट फियर इन लायफ? आय हॅव नो फियर्स. ऑफ लुझिंग हिम, फॅमिली. ओके. लास्ट कॉल? आज लास्ट कॉल आय मेड टू कृष्णा ड्रायव्हर. ओके. लास्ट गुगल सर्च? Last Google search. Last Google search was for some research that I was doing, work related. फर्स्ट डेट? First date डेट मूवी. movie, Samrat Theatre. सम्राट थिएटर. मैं हूं ना. रोमॅन्टिक कोण हा चड? हांव. आणि लास्ट मूवी? लास्ट मूवी कोणता पहिला? खंयचो पयला गो लास्ट? रातची आम्ही धावत गेली. हो आमचो धुरंधर. ओके. ओके. थँक्यू. Thank you. तुम्ही आमच्या ह्या बारीकशा प्रश्नांची जापो दिल्यो म्हणून तुमकां एक गोडसाणे खातीर तुमचो मोग असोच उरचो म्हणून नेस्ले किटकॅट हांचे कडल्यान तुमकां एक बारीकशे गिफ्ट तांच्यांनी स्पॉन्सर केला. हे तुमचे थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. ओके. आनीक लास्टाचे 2 प्रश्न तुमकां. आतां जर आमी पळयलें जाल्यार जायते एज ग्रूप उरलेलोच ना. सो कोणूय मोग करता रोखडोच मोग तुट्टा. सो तुमच्या खातीर मोग म्हटल्यार कितें आनी कितें सांगतली की असो जो मोग लोकांचो बारीक आसतना जाता एक एकदां मागीर तें एट्रॅक्शन आसतलें किंवा एकट्याचो मोग आसता जसो की तुमचो धावेंतल्यान स्टार्ट जालो, खंय तरी लोकांचो मोग तुट्टाय बीन. सो अशा लोकांक तुमी कितें सांगतली? ऑनेस्टली सांगता तुका आन्सर म्हणल्यार वी आर नॉट हियर टू जज एनीबडी. सगळ्यांची आपली आपली लायफ आसता, आपले आपले जर्नीज आसता. पण इट इज अबाउट अंडरस्टँडिंग, इट इज अबाउट फिलिंग फॉर द अदर पर्सन. And being friends first rather than judging and अशें हें करचें. So that is what we follow.
You just need to be there for each other. That is the most आणि important. कितेंय जाल्यार म्हणजे म्हजें तर चालूच आसता किरकीर ताका सो हें नाका तें नाका हें करूं नाका तें करूं नाका अशें करूं नाका तशें करूं नाका सो एंड ही ऑल्सो टेक्स इट इन अ पॉझिटिव्ह वे सो इट्स You have to understand. There is always understanding is the most important thing. You have to make some compromises. थोडे वयर सकल जाताच. But you have to see what's most important for you. ओके सर लास्ट म्हटल्यार तुमचे आसता सारके बिझनेसमॅन आसतले किंवा मॅडमी सारके डॉक्टर आसतली हांचो बिझी शेड्यूल आसता अशा लोकांक मोग करपाचो कसो हाची मेसेज तुमी कितें दितली म्हाका दिसता कोणूच इतलो बिझी नसता लायफान की तो मोग करूंक शकना नाल्यार फायदो कितें लायफान वी आर इन दीस वर्ल्ड टू लव इफ यू कॅनॉट लव युअर लव्ड वन्स इफ यू कॅनॉट डू वॉट यू लव देर इज नो पॉयंट आय डोंट बिलीव इन दॅट no work-life balance. I don't believe in all of those things. I think for me, the most important thing in my life is my family. My family, then come my close friends. म्हाका म्हणून हांव म्हणटा हांव केन्नाच गोंया सोडून खंयच वचचो ना बिकॉज आय नीड टू बी नियर माय फॅमिली इफ आय एम टेकन अवे फ्रॉम माय फॅमिली देन दॅट्स द एंड ऑफ इट फॉर मी सो आय डोंट थिंक कोणूच इतलो बिजी आसता की म्हणल्यार तो इतलो बिजी आसा म्हणल्यार ताका फॅमिली नाका नाजाल्यार इट्स नॉट पॉसिबल यू वील मेक टायम और तुमचे जे डेली रुटीन आसा सिंक देम और ट्राय टू फायंड कितें म्हणटा फ्री टायम एट सिमिलर टायम यू ऑल कॅन फायंड अ फ्री टायम आनी दॅट्स हाव यू कॅन फायंड टायम फॉर इच अदर इट कॅनॉट बी की यू कॅनॉट यू हॅव टू फायंड अ वे इफ यू वॉन्ट टू यू वील फायंड अ वे सर आणि मॅडम हे आमचे कडल्यान आणि नेस्ले कडल्यान तुमकां हे बारीकशे गिफ्ट की तुमी तुमचो टायम आमकां दिल्लो आसा सो हे तुमचे थँक्यू सो थँक्यू मच थँक्यू थँक्यू सो आतां आमच्या वांगडा सरान आनी मॅडमीन जे आपले क्षण आसा मोगाचे क्षण आसा ते आमचे बरोबर शेअर केले जाल्यार अशाच वेगवेगळ्या कार्यावळीं खातीर पळयत रावा दी वॉयस फॉर गोंय The Voice for Goy.